एवढ्या गरमीमध्ये थंड थंड आमरसाचं ताट खायला भेटलं तर किती छान. आज आमचा हाच बेत होता. पण त्याआधी सकाळी हॉस्पिटलला जाण्यापूर्वी मस्त असा चहा खारीचा नाश्ता केला, स्वतःसाठी टिफिन बनवला, टिफिन पॅक करून हॉस्पिटलला गेले. आता आजकाल आमच्या या महाशयांना बाहेरून येताना काही ना काही लागतं. आमच्या प्रोफेशनने ठरवले की आम्हाला व्हिटॅमिन डीची अजिबात कमतरता होऊ देणार नाही, कारण की उन्हात जायचं उन्हातून यायचं हे तर आमचं चालूच. आल्यानंतर मस्त एक झोप घेतली, झोपेतून उठले, बाहेर पाहिलं तर इतकं सुंदर वातावरण झालेलं. पृथ्वी त्याचे आजोबा असे गेटमध्ये बसलेले. म्हटलं चला आपण टेरेसवरती जाऊया, कारण की खूप मस्त हवा सुटलेली आणि यांची मस्ती काही इथे देखील संपत नाही. आणि इतकं मस्त वातावरण झालेलं, असं वाटत होतं की खूप जोरजोरात पाऊस येईल, पण पाऊस काही आला नाही. पण असो, हे वातावरण आम्ही खूप छान एन्जॉय केलं. असं वाटत होतं याच्याकडे पाहतच असावं. आता खाली आले, रात्रीच्या स्वयंपाकासाठी तयारी करायला घेतली. मी इकडे आमरस बनवला आणि आमरस तर थंडच छान लागतो म्हणून मी तो फ्रीजमध्ये देखील ठेवला. भज्यांचं पीठ मळलं, इकडे सासूबाईंच्या पोळ्या बनवायच्या चालूच होत्या. हे सगळं झालं की मी कुरडई तळायला घेतल्या. आता तुमच्यापैकी कोणाकोणाला आमरसासोबत कुरडई खायला आवडते मला कमेंट करून नक्की सांगा. भजे वगैरे बनवले, मस्त आमचं जेवणाचं ताट केलं. खरंच बेत खूप छान झालेला. आणि उद्याची तयारी म्हणून मी मेदूवड्याचं पीठ इकडे तयार करत होते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.